नमस्कार, मी लक्ष्मण सीताराम करपे, गाव हळदा, तालुका भोकर, जिल्हा नांदेड. आमच्या प्लॉटवर पाण्याचा पॉईंट पाहण्यासाठी आम्ही पंजाब सरांना बोलावलो. पंजाब सरांनी पूर्ण प्लॉट फिरून तुमच्या येथे पाण्याचा एकही मोठा पॉईंट नाही, तरी पण तुम्हाला मी एक पॉईंट काढून देतो असे सांगितले व त्यांनी या ठिकाणी आमच्या 400 फूट बोर घ्या, तुम्हाला पाणी होऊन जाईल असे सांगितले. फक्त तुम्ही भरोसा ठेवून, ईश्वरावर भरोसा ठेवून मारा, तुम्हाला पाणी होऊन जाईल सांगितले. आम्हाला 230 फुटावर 2.5 इंची पाणी लागले, तरी सरांचे नमस्कार. 30 वर्षाचा अभ्यास शून्य. आता हा पॉईंट आहे तेलंगणा बॉर्डरवरील. या प्लॉटमध्ये कुठंच पाणी नव्हतं. बाजूच्या दोन्ही भावाच्या प्लॉटमध्ये सुद्धा अर्धा इंच कणगाळी एवढं सुद्धा पाणी आपल्याला सापडलं नाही. जवळपास अर्धा तास मी 3 वेळेला फिरून प्लॉट चेक केला, रस्ताही चेक केला. कुठंतरी वाटलं की एखादी लाईन रस्त्यातून असेल किंवा आजूबाजूच्या प्लॉटमधून असेल, तिच्या आधारावर हा पॉईंट द्यावा आहे, पण कुठेही पाणी सापडलं नाही. शेवटी हारून मी या प्लॉट मालकाला म्हणलं की या प्लॉटमध्ये पाणी नाही. मनात विचार आला, आपण जरी नाही सांगितलं तरी दुसरा कोणतरी येईल आणि कुठेतरी मोठं पाणी आहे असं सांगेन. त्यांना सांगितलं की बाबा प्लॉटमध्ये पाणी नाही, परंतु समोरच एक मारुती महाराजाचं मंदिर होतं. त्यांना एक प्रार्थना केली, म्हणलं हा नारळ जिथे उभा राहील तिथं या व्यक्तीला, या शेतकऱ्याला इथं घरासाठी त्याच्या कामापुरतं पाणी मिळावं अशी प्रार्थना करूयात. जिथं नारळ उभा राहिला तिथं आम्ही पॉईंट फायनल केला. त्या शेतकऱ्याला सांगितलं की त्या परमेश्वराला, मारुतीरायाला प्रार्थना कर की माझ्या कामापुरतं पाणी इथं मिळू दे. मलाही माहीत नव्हतं तिथं एवढं मोठं पाणी मिळेल. अपेक्षा होती की परमेश्वर त्याला एखादा इंच पाणी तिथं तरी देईल, त्याच्या कामापुरतं, किंवा एखादा तास चालेल एवढं पाणी भेटेल. बघा, हा लगातार आपला 4था पॉईंट आहे. आणि आपण जे काही 30 वर्ष घासलेत, रॉडमध्ये पाणी भर, आशीर्वाद तयार कर, अशा पद्धतीनं शोध, हे सगळं भगवंतापुढं झिरो आहे. आणि हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, परंतु तो माणूस प्रांजळ असला पाहिजे. आयुष्यामध्ये कोणाच्या काही चुका होत नाहीत असं नाही. मी सुद्धा एक दलिंदरच आहे असं समजा. पण याच्यानंतर आपण चांगलं वागू, भगवंताला प्रार्थना करू की देवा आम्ही इथून पुढं चांगलं वागू, कोणाच्याही मदतीला धावून जाऊ, कुठेही मतभेद आमचा नसेल, आम्ही माणूस म्हणून या जगात जगू आणि तुझं काम करू. आणि माझ्या कामापुरतं मला पाणी मिळू देच, हीच तुला प्रार्थना. वास्तविकता देवाला काही मागायची गरज नसते. आणि रूटबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर पाडवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपला रूट चालू होणार आहे. याच्यानंतर सुद्धा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पाणी भेटणार नाही तिथं असेच त्या परमेश्वराच्या भरोशावर आपण पॉईंट करणार आहोत, म्हणजे देणार आहोत. कदाचित काही ठिकाणी इच्छा असेल माझी तिथं उभं राहू. उभं राहिल्यानंतर बराच वेळ जातो, समोरच्या 4-5 लोकांपर्यंत पोचणं असते, ते पोचता येत नाही. काही घरगुती कामं असतात, त्यामुळे सर्वांनी समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. आणि निश्चित एवढं सांगतो की भगवंत तुमच्या पाठीशी आहे. तुमचे विचार चांगले असतील तर विनाकारण मंदिरात पूजापाठ करून नुसतं भजन कुटत बसणे हा काही भगवंताची भक्ती नाही. भगवंताची भक्ती आहे भुकलेल्याला भाकर देणे, तहानलेल्याला पाणी देणे, मुक्या जनावरा जीवजंतूवर दया करणे. जसे कुत्रे मांजरं असतील, आज लोक माणसं कुठं उपाशी नाहीत, असतील तर तुम्ही त्यांना खाऊ घाला, परंतु कुत्री मांजरं या सर्वांच्या सहाय्याला जा, मदत करा. आणि निश्चित भगवंत तुमच्या पाठीशी उभा राहील. तो प्रत्येकाच्या पाठीशी आहे. मला दिसत नाही, तुम्हालाही दिसत नाही, परंतु तो आहे. हे मागच्या 4 पॉईंटमध्ये आपण सिद्ध पाहिलेलं आहे. आणि यात एका गोष्टीचा राग येतो की बऱ्याच लोकांना वाटतं की बचाटेमुळं आम्हाला पाणी मिळालं आहे. अरे बचाटे तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. हे जो काही देणार आहे तो वरती बसला आहे आणि तुम्हाला ते टिकवायचं असेल, फक्त आपली वागणूक, आपले विचार चांगले असावेत. निश्चित भगवंत तुमच्या पाठीशी कायम उभा असेल. बाकी धन्यवाद. येत्या पाडवा झाल्यानंतर आपण धाराशिवचा, सांगली साताऱ्याचा जो काही रूट आहे तो करूयात. ठीक आहे. जाताना एवढंच सांगतो की आपली श्रद्धा ही 100% असू द्यात. तुमच्या प्रारब्धात असेल
तर तुम्हाला मिळेल. तुम्हाला कुठल्याच पाण्याची पाणी शोधकाची आवश्यकता नाही आहे आजसुद्धा सांगतो. आणि इथून पुढे तोच प्रयत्न राहील की शेतकऱ्याला स्वतः त्याचा पॉईंट शोधता यावा, स्वतः विश्वास ठेवावा. असं नाही की क्षेत्रामध्ये अभ्यास करणंसुद्धा गरजेचं आहे, परंतु तो अभ्यास जिथं नाश पावतो किंवा झिरो होतो तिथेही आपल्याला पाणी मिळतं आहे. याबद्दल कधी वेळ येईल त्यावेळेला आपण दाखवून देऊ की खरंच किती वेळा दाखवायचं, किती वेळा परीक्षा द्यायच्या, किती वेळेला भगवंताची परीक्षा घ्यायची, ते काय आपल्याला आवडत नाही. आपलं कार्य आपण करत राहू. जे काही रिझल्ट येईल तुम्हाला दाखवत जाऊ. 4 सक्सेस झाले, एखादा फेल होणार नाही अशातली गोष्ट नाही. तुम्हाला मी सांगत असतो की इथं तर फेल गेलं, तिथे तर फेल गेलं आहे. असं होत असतं, कारण पुढच्याच्याही नशिबामध्ये ते असणं गरजेचं आहे. ठीक आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मी पंजाब बचाटे पाटील आपली विदा घेतो. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.